नमस्कार. आपण सुरेश प्रभू यांनी एनडीए सरकारचं दुसरं रेल्वे बजेट सादर केलं. त्याचा थेट प्रक्षेपण आपण पाहत होतात. प्रभूंच्या या बजेटमध्ये काय काय होतं ते आम्ही थेट आपल्याला दाखवत होतो. जवळपास 1 तास 5 मिनिटाचं त्यांचं बजेटचं हे भाषण होतं आणि त्या बजेटच्या भाषणामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उहापोह केला. रेल्वेचा संपूर्ण प्रवास कसा असेल या संदर्भातलं एक रेखाचित्र त्यांनी सादर केलं. त्यातले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे 2020 पर्यंत प्रत्येकाला मागणीनुसार आरक्षण, 2020 पर्यंत सर्व मानवरहित रेल्वे गेट्स हटवू, 2020 पर्यंत सगळ्या गाड्या वेळेवर चालवू, यावर्षी रेल्वेतली गुंतवणूक दुपटीनं वाढवणार, मेक इन इंडिया अंतर्गत 2 नव्या रेल्वे फॅक्टरीज, 1600 किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण, 2000 किलोमीटर मार्गाचं 2016-17 मध्ये पूर्ण होणार, रेल्वेचा ताशी वेग 80 किलोमीटर करण्यावर भर, 2020 पर्यंत सुवर्ण चतुष्कोन जोडला जाणार, वरिष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक गाडीत 120 जागा, मधले बर्थ महिलांसाठी आरक्षित करण्याचा मानस, 2 वर्षात 400 स्टेशनवर वायफाय, 4 स्टेशन आदर्श करणार, जनरल बोगीत मोबाईल चार्जिंगची सुविधा, वरिष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक गाडीत 120 लोअर बर्थ राखीव. या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि लेखक जयराज साळगावकर. आपल्या सोबत आहेत केतन शाह, अध्यक्ष रेल्वे प्रवासी संघटना मुंबई उपनगर, आणि कैलाश वर्मा, सरचिटणीस मुंबई रेल्वे प्रवासी संघ. सर्वात प्रथम जाऊया जयराज साळगावकर यांच्याकडे. जयराज साळगावकर, पहिली प्रतिक्रिया. बजेट खूप आकर्षक अशा रीतीने आणि अत्यंत हायटेक गोष्टींचा वापर करून मांडण्यात आलेला आहे. भाडेवाढ केलेली नाही याचं लोकांच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली असली, स्वागतार्ह असली, तरी रेल्वेच्या अर्थकारणासाठी ही गोष्ट सुटेबल नाही आहे. गाडीत भाडेवाढ व्हायला पाहिजे होती, कारण आत्ता त्याच्या दुप्पट भाडेवाढ व्हावी असं वर्ल्ड बँकेचं आणि जगातल्या सगळ्याचं, कारण आपलं भाडं खूपच कमी आहे. फ्रेट चार्जेस पण वाढवले नाहीत किंवा फ्रेटवर भर देण्यात आला नाही जितका दिला पाहिजे होता तितका, असं मला वाटतं. पण बाकी हायटेक गोष्टी या रेल्वेच्या कल्चरमध्ये कितपत बसतील याच्याविषयी शंका आहे. कारण हे भारतभर नुसतं मेट्रोचा हा प्रश्न नाही आहे, देशभर पसरलेली ही व्यवस्था आहे आणि त्याच्यामुळे हायटेक गोष्टी, यांनी इतक्या हायटेक गोष्टी मांडल्या आहेत की त्या पचनी पडल्या तर खूप चांगलं आहे, नाहीतर त्यातून गोंधळ होण्याचा संभव आहे. मागच्या वर्षीच्या बजेटचं त्यांचं स्पीच आणि त्याची दिशा आणि आत्ताचं बजेट आणि त्याची दिशा या दोघांमध्ये आपल्याला काही सुसंगती जाणवते का? मागल्या वर्षी त्यांनी आतापर्यंत म्हणजे रेल्वे मिनिस्ट्री ही मुख्यत्वे करून बिहार कडे असते असा एक थंब रूल आहे. कधी कधी ती बंगालकडे, ममता बॅनर्जीकडे जाते वगैरे. पण त्यांनी ज्या ज्या पॉप्युलिस्ट गोष्टी करून पैसे उधळले होते ते त्यांनी थांबवलं होतं सुरेश प्रभूंनी, आणि ते 1 पाऊल मागे गेले होते सावधतेने, आणि आता त्यांनी एकदम 2 पावलं पुढे टेक्नॉलॉजीच्या जोरावर घेतलेली आहेत. फिस्कल जास्त गोष्टी ऍडजस्ट न करता, दरवाढ न करता. परंतु या सगळ्यासाठी लागणारा जयराजी जो पैसा आहे तो पैसा कुठून उभारणार हा खरा सवाल आहे. 1,50,000 कोटी LIC देणार आहे आणि PPP मधून अनेक प्रोजेक्ट्स पूर्ण. ते आकर्षक दिसायला खूप आकर्षक आहे, परंतु ते पैसे आले तरी ते लोन म्हणून येणार आहेत, ते कधीतरी परत द्यायला लागतील. त्यापेक्षा आत्ताच जो रेव्हेन्यू जनरेट होतो तो वाढवला जाणं गरजेचं होतं रेल्वेच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून. आणि अशी सवय लावली कायम की आम्ही भाडं वाढवणारच नाही. इनफॅक्ट लोक तयार आहेत भाडं काही प्रमाणात वाढवून द्यायला. तर रेव्हेन्यू इंटरनली वाढला पाहिजे आणि प्रवाशांना जर का सुविधा द्यायच्या असतील रेल्वे स्टेशन्स आणि लोकल ट्रेन शहरी प्रवासांना, तर तो पैसा फक्त फ्रेटमधून येऊ शकतो, मालवाहतुकीतून येऊ शकतो. इथे रेल्वेचा जो सगळ्यात मोठा धंदा मालवाहतुकीचा आहे तो रोड ट्रान्सपोर्टने आता घेतलेला आहे. मालवाहतुकीमध्ये
जे गैरप्रकार चालतात, वारफेज, चोऱ्या, डिले, तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तर तिकडे लक्ष देऊन आहे ते आधी घर नीट केलं पाहिजे आणि मग वरचा मजला वाढवला पाहिजे असं मला वाटतं. इथे जरासं उलटं होतंय, आधी वरचा मजला बांधला जातोय आणि मग नंतर खालचं घर. आपल्याबरोबर कैलाश वर्मा आहेत. कैलाश वर्मा, मुंबईसाठी या रेल्वे बजेटमध्ये काय होतं असं वाटतं? मुंबईसाठी तर काही घोषणा अजून दिसतं नाही. जे गेल्या वर्षी जे बजेटमध्ये ते सांगितलं तोच विषय रिपीट केला. CST पनवेल कॉरिडॉर, चर्चगेट एलिव्हेटेड, ते काही शक्य नाही आहे आणि त्याचा किती आर्थिक तरतूद केलं ते लक्षात येत नाही. मागच्या बजेटमध्ये फक्त एक कोटी दिलं होतं MOTP 3च्या अंतर्गत. आतापर्यंत किती बजेटमध्ये तरतूद करणार काय नाही. साळगावकरांनी सांगली ते देशाचं ते अर्थसंकल्प सांगितलं की भारताची जे अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये क्रॉस सबसिडी दिला जातो. जे मालवाहतूक ते त्यांनी घोषणा केलं, मालवाहतूकची खरोखरच मालवाहतूकवरती भर दिला पाहिजे होता. मला वाटतं फ्रेटवरती 17% त्याचं उत्पन्न मिळतो. हा 17%मध्ये 30,000 कोटी उत्पन्न आहे त्यांच्या आणि हे क्रॉस सबसिडी दिले तो प्रवासी वाहतूकवरती. म्हणजे प्रवासी वाहतूक खरं म्हणजे त्यांचं मी समर्थन करतो की कमी 5 ते 10% वाढलं असतं तर काही गैर झालं नसतं. प्रवासी वाहतुकीवरतीच जास्तीत जास्त अवलंबून राहता. फ्रेटवरती अवलंबून राहिलं असतं तर आर्थिक विकासासाठी रेल्वेला खूप चलनीत पडलं असतं. केतन शहा, आपल्याकडे जवळपास 3,500 लोक दरवर्षी उपनगरी रेल्वेच्या प्रवासात मृत्युमुखी पडतात. रेल्वेच्या फलाटांची उंची असेल, तिथल्या टॉयलेट्सचा प्रश्न असेल, रेल्वेतल्या गर्दीचा प्रश्न असेल, गर्दी प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर त्याच्या निचऱ्याचा प्रश्न असेल, हार्बर लाईनवर 15 डब्याची गाडी किंवा सेंट्रल लाईनवर 15 डब्याची गाडी, असे अनेक मुद्दे असतील. AC DC इलेक्ट्रिफिकेशनचा मुद्दा असेल जो सेंट्रल रेल्वेच्या काही भागामध्ये आहे. त्याचबरोबर 5वा आणि 6वा ट्रॅक ठाणे आणि कल्याण कसाऱ्याच्या दरम्यान, तर ईस्टर्न आणि वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वे एकमेकाला जोडण्याचा प्रस्ताव असेल किंवा मुंबई CST रेल्वे असेल, या सगळ्या समस्यांना या रेल्वे बजेटमध्ये काय दिशा मिळाली, काय उत्तर मिळालं? केतन शहा, सर्वात पहिलं मी सांगू इच्छितो की रेल्वेने मुंबईसाठी काय असं वैशिष्ट्य दिलेलं नाही. गेल्या MUTP 2 आणि 3 त्याच्यामध्ये जे पण पैसे दिले होते त्यांच्यानंतर गेला अख्खा वर्ष गेला, त्याच्यातनं बिलकुल त्यांना जे बजेट त्याच्याकडनं जे सँक्शन व्हायला पाहिजे ते काही नाही झाला. नीती आयोगाने जे त्यांनी सांगितलं नीती मिळाले नाही. आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण. अशोक चव्हाण साहेब, आता सुरेश प्रभू यांनी दुसरा अर्थसंकल्प सादर केला रेल्वेचा, आपली पहिली प्रतिक्रिया? अशोक चव्हाण यांच्याशी आपला संपर्क पुन्हा प्रसार होईल. केतन शहा, तर हा जे तुम्ही मुद्दा मांडला, आताच मी परेश स्टेशनला उतरताना मी बघितलं की परेश स्टेशन उतरल्यानंतर ते ब्रिजवर चढायला मला 5 मिनिटं झाली. हा जे बेसिक वस्तू आहे, सेफ्टी आहे, एवढी लोक रोज मरतात, त्याच्यासाठी काहीच त्यांनी नाही दिला. जे आपल्याला रॅक्स बदलून पाहिजे, जे रॅक्स जुने झाले, नवीन रॅक्स वाढवायचा, नवीन ते डबे अनाउन्समेंट करतात, हे सगळ्यांसाठी पैसे कुठनं येणार त्याच्यामध्ये काय लिहिलेलं नाही. आणि नीती आयोगाने ज्या हिशोबाने नाकारलं, त्यांना विचारलं असं साहेबांनी सांगितलं की हा पैसे तुम्ही परतफेड कसा करणार, इट्स अ लोन बेसिकली. सो लोक म्हणतात समजा तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही एज्युकेशन सेस देतात, सेफ्टी, स्वच्छ भारत असे वाढत चालतात. इन बिटवीन बजेट्स ऑल्सो दे आर रेझिंग द फेअर्स ऑल्सो. पण अल्टिमेटली तुम्हाला काय फॅसिलिटी मिळाली, तुम्हाला त्याच्यातलं काय नाही. अजून तुम्ही या बजेटबद्दल फारसे उत्साही किंवा समाधानकारक मला दिसत नाही. आपल्याबरोबर मोहन दुधाणे आहेत. मोहन दुधाणे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत, पुण्याहून आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी होतात. मोहन दुधाणे, रेल्वे विश्वविद्यालयाची स्थापना, तसंच रेल्वेमध्ये 11.67% पगार वाढ, त्याचबरोबर कुलीला सहाय्यक म्हटलं जाणं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी, रेल्वेची स्टेशनं वायफाय होणार, स्वच्छतेवर भर दिला जाणार, सुरक्षिततेवर भर दिला जाणार, ज्या गेट्सवर आत्ता कोणीही देखरेख करत नाही अशा अनेक गेट्सला स्वयंचलित बनवलं जाईल. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आणि रेल्वेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या बजेटवर रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून आपली प्रतिक्रिया काय आहे? मोहन दुधाणे. सर, आज या ठिकाणी जे बोला, रेल्वे अर्थसंकल्पीय बजेट झालेलं आहे त्या पुण्यासाठी किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वाटाण्याच्या अक्षता दाखवलेल्या आहेत. 11.67% वाढ कर्मचाऱ्यांसाठी केलेली आहे. तर ती अत्यंत तुटपुंजी वाढ आहे. महागाई अत्यंत भरमसाठ भस्मासुरासारखे वाढलेले आहे. त्या मानाने रेल्वे कर्मचाऱ्यांना
अत्यंत परिस्थितीत त्यांचं पालनपोषण करण्याला अवघड जात आहे. ह्या ठिकाणी जे पुण्याला जे वायफाय आपल्यासोबत एक मिनिट मोहन दुधाणे आपल्यासोबत किरीट सोमय्या आहेत, भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे खासदार किरीट सोमय्या. किरीट सोमय्या, या रेल्वे अर्थसंकल्पावर आपली पहिली प्रतिक्रिया आणि मग माझे आणि माझ्या पॅनलचे काही प्रश्न आपल्यासाठी. किरीटजी, पहिली प्रतिक्रिया. आयुष्यातील ज्याला आनंदाचा प्रसंग म्हणतो, पैदा झालो त्याच्यानंतर पहिल्यांदा मुंबईची रेल्वेची क्षमता दुप्पट करण्याचा मोदी सरकारचा अभूतपूर्व निर्णय. मुंबईतील दोन्ही चर्चगेट पासून विरार आणि सीएसटी पासून पनवेल हे दोन्ही कॉरिडॉर एलिव्हेटेड कॉरिडॉर केले जाणार. त्यासाठी फक्त बजेट प्रावधान नाही, पण फायनान्शियल क्लोजर केलं जाणार. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे, मोनिका मोरे प्लॅटफॉर्मची उंचीची समस्या. आज सुरेश प्रभूंनी घोषणा केली की मुंबईतल्या सगळ्या प्लॅटफॉर्मची उंची एका वर्षात वाढवली जाणार. चालत्या गाड्यातून प्रवासी पडतात, तर त्यासाठी एक ऍक्शन प्लॅन आणि MUTP 3 माझ्या दृष्टीने भारत मुंबईकरांसाठी एक आनंदाचं रेल्वे बजेट. या सगळ्यासाठी एक अंमलबजावणी नावाची गोष्ट असते. किरीट भाई, आपल्याकडे आत्ताच केतन शहा आहेत रेल्वे प्रवासी संघटनेचे. त्यांनी मागच्या वेळच्या केलेल्या खर्चाची तरतूद आणि त्याच्या अंमलबजावणीचा अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केलेला होता. त्याबद्दल आपण काय सांगाल? मुंबई CST एलिव्हेटेड रेल्वे, मुंबई विरार एलिव्हेटेड रेल्वे, या सगळ्या ऐकायला छान गोष्टी वाटतात, परंतु याला काही डेडलाईन, काही टाइम बाउंड प्रोग्राम काय सांगू शकाल? आज त्यांनी बजेटमध्ये घोषित केलं की फायनान्शियल क्लोजर. म्हणजे फायनान्शियल क्लोजरचा अर्थ असा होता की सगळ्या फायनान्शियल तरतूद होऊन सगळ्या लोन पासून कॅपिटल, त्याचबरोबर त्याची टेक्निकॅलिटी संपत आली आहे. या वर्षात फायनान्शियल क्लोजर म्हणजे याचा नेक्स्ट पॉइंट की बजेट आता टेंडर प्रोसेसिंग सुरू. मला आपल्यासोबत कैलाश वर्मा आहेत. कैलाश वर्मा यांचा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी या संदर्भातला. कैलाश वर्मा, प्लीज आज द क्वेश्चन. किरीटजी, हा CST पनवेल हा 2009-2010च्या अर्थसंकल्पात होता. आतापर्यंत काय गती मिळाली त्याचं फक्त उत्तर नेमकं मिळालेलं नाहीये. खरोखरच ह्या जे प्रोजेक्टेड आहे, जे परियोजना आहेत मुंबईच्या विकासासाठी जे आवश्यक घटक आहे त्याच्यासाठी निधी आहे, पण मुंबईत आपण खासदार आहात, तर त्याच्यासाठी काय त्यांनी ह्या 3 वर्षामध्ये काय उपाययोजना केली? सोमय्या यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही आहोत, काही तांत्रिक अडचणीमुळे. आपल्या सोबत आता अशोक चव्हाण साहेब आहेत. अशोक चव्हाण सर, काय प्रतिक्रिया पहिली या बजेट बद्दल? अशोक चव्हाण. प्राथमिक रिॲक्शन जी मी माझं देईल, कारण की अजूनही बजेटचं पिंक बुक हातात आलेलं नाही माझ्या. बरोबर आहे. परंतु जी काय प्राथमिक भाषण जे ऐकलं त्यातून जे निष्कर्ष काढता येईल त्यात असंच म्हणावं लागेल की थोडं निराशाजनकच वाटतंय. आणि एकंदरीत ऑनगोईंग प्रकल्पांसाठी किती तरतुदी केल्या किंवा नवीन काही गोष्टी केल्या याचा काही उल्लेख या रेल्वेच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळत नाहीये. अनेक रेल्वेचे प्रकल्प जे सुरू आहेत ते पूर्णत्वास नेणं आवश्यक आहे. आणि देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातील अविकसित भागात रेल्वे कनेक्टिव्हिटी जोडणं, वाढवणं ही जी गरज आहे ती ह्याच्यातून काय उल्लेख काय भाषणात दिसत नाहीये. उलट प्रशासकीय गोष्टींवर जास्त चर्चा झालेली आहे. म्हणजे टॉयलेट्स प्रोव्हाइड करणं, वायफाय सुविधा देणं, व्हीलचेअर उपलब्ध करून देणं, केटरिंग उपलब्ध करून देणं, स्वच्छता वाढवणं, बायो टॉयलेट्स देणं. मी म्हणजे ह्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या तर रेल्वेच्या प्रशासनाच्या कामाचा भागच आहे. पण नवीन तुम्ही काय देता देशाला आणि राज्यातल्या अविकसित भागाला कसं तुम्ही जोडता, हा त्यातला महत्वाचा भाग. हा त्या भाषणात उल्लेख काही दिसत नाही याच्यामध्ये. एकीकडे फक्त चर्चगेट विरार आणि दुसरीकडे पनवेलला वेटीहून जोडणं, याच्या पलीकडे आणि प्लॅटफॉर्मची उंची वाढवणं, याच्या पलीकडे काही ठोस असं काही महाराष्ट्र करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.